ते तर टाकला मी, पण काही फायदा नाही त्याचा. कोणी येत नाही फित नाही गिराईकले काले. मी एकटाच बसू राहिलो. नीरा कधी पण 2 दिवस झाले खोलू राहिलो, कोणी एक जण नाही येऊ राहिलेले काले. कुठे जातील कुठे नाही तर लोकांना कामात पडू राहिले ना. पैसे गिशाचे याचे त्याचे मला दिवसभर एकटाच बसायला लागू राहिलो. एक गिराईक नाही येऊ राहिलो, पैसे नाही निघू राहिले काले. एवढा खर्च केला मी, कम्प्युटर घेतलं, हे लाईट लावले, हे रूम घेतली, आणि याचं बिल, याचं भाडं द्या, बिल भरा. नाही पैसे गिसे निघन का नाही निघन राहायचं काय माहिती का. बरं पिंट्याला फोन करून पाहतो, त्याच्या कॅफेत येते किती का कोणी, त्याच्या याच्यात कोणतं काम चालू येतं नाही तर कोणीच नाही राहिलं राहायचं. हॅलो पिंट्या, का रे त्या कॅफेत येते का रे लोक? हां लिया राजा, मी तर तसाच बसलाय का 2 दिवस झाले, एक संधी राहिलं नाही तर. मला तर आता प्रश्नच पडला का, मायाचं बिल निघते का नाही निघत, तर काय लाईन बिलचं बिलचे पैसे निघते काय, रूमचं भाडं बिडं निघते काय निघत तर राजा. मला ते समजून नाही राहिलं. असाच बंद करून ठेवा लागेल काय तुम्हाला? अबे काही टेन्शन नको घेऊ, पहिले तसंच असते. माझ्यासोबत झालं तर मी तर 15 दिवस राजा खालीच बसलो होतो, एक जण नाही येले का माहिती. पण मी काही बंद केलं नाही, मग लागले एक दोन आले. मग काय होते धंदा, होते बरोबर धंदा. तू टेन्शन नको घेऊ जास्तीचा. हां कर तू धंदा बरोबर, होतच राहते कमी जास्त राजा. मला आता उलसं टेन्शन येऊ राहिलं ना, निघन का नाही निघन म्हटलं. आपलं बिल तर निघालं पाहिजे महिन्याचं, काही नाही जास्त तर भाडं बिल एवढं निघालं पाहिजे. नाही तर फुकट आपल्या डोक्यावर बसन ते. एखादा महिना होत असते राजा कमी जास्त, तू टेन्शन नको घेऊ एवढा, बरोबर निघते. मग या महिन्याचं पुढच्या महिन्यात निघन. लोकांना सध्याच माहीत गीत होऊ द्या लागते, ॲडव्हर्टाईज निघली घेता काही याची. पोस्टर बिस्टर लावले तसे बाहेर, पॉम्पलेट छापले, पण आता लोक आले पाहिजे ना. बरं येते ना मग, एवढा काय तुला, तू काय चला घाई करू राहिला, एवढा उतावळेपणा होत असते काय. बरं मग काय तू बा मी काय होते काय नाही तर आता. तू सांगतो मग तुझ्याजवळ जर काही असेल तर, 2 गिराईक जर तुला सापडले तर. थांबा माहीत आलं एक गिराईक आलं का, थांब फोन ठेवतो मी, बोलतो मग त्यासोबत. काका बोला, काय म्हणतो ते, काही काम आहे काय? हा राजा, मी म्हणतो तो ते माही नाही काय ते KYC करावं लागते का काय माहीत राजा. मला मेसेज येऊ राहिला, पण मला काही समजून नाही राहिलं काय आहे. तर ते किसान योजनेचे पैसे आले नाही मला, तर मी म्हटलं त्याचंच काही असून बा, म्हणून मी आलतो दाखवाले. महिने झाले का पैसे नाही आले काही नाही. मग म्हटलं KYC ना अटकले गिटकले का काय माहीत बा म्हटलं, म्हणून जाऊन पहा म्हटलं उलसं आज. बरं थांबा काका, पाहिजे तुमचं काय झालं काय नाही तर. पाय बरं राजा काय झालं तर उलसं. सगळं ते व्यवस्थित दाखवलं काका तुमचं, केवायसी व्यवस्थित झालीच आहे. आणि पैसे येईनच ना आता तुम्हाला. ह्या लाडकी बहीण जेव्हापासून चाललेली नाही बाईले, तुम्हाला सांगतो तेव्हापासून पैसे सब देणं बंद केले आमच्या शेतकऱ्याला. नीरा जे ती बायालेच देऊ राहिले, अर्धी तिकीट बायाले, लाडकी बहीण बायाले, उजाला योजना बायाले, जे ते बायालेच देऊ राहिले. आम्हाला तर काही देऊन नाही राहिले बा. जिथं या लाडकी बहीणपासून तर जिथं बाप्पा जशी बायाचीच गर्दी वाढली. आमच्या तर नंबरच नाही लागत, कुठेही निरा लाईन घंटा उभं राहा. आता तिकडे एका इथं गेलतो, मारलं बी बायाची लाईन होती. पैसे पाहासाठी आले काय तर लाडक्या बहिणीचे. मग मी म्हटलं किती खेळ उभा राहतो, म्हणून आलो मग इकडे पाहतात तो तुमचंच दिसलं मग इकडे. तर मग म्हटलं चल इथं तरी जाऊन पाय तुला जे आपला नंबर लागते काय, तर तुमच्याजवळ कोणीच नव्हतं. तर मग आता पाहून द्या मग मायावालं काय आहे तो. माया कसं थोडंसं महिन्यात काम आहे, आताच चालू केलं. तुमच्यासोबत अजून कोणी असेल तर येईल सांगा, त्याचं काम करून देतो मी, बाद देतो 5 मिनिटात करून. तुमचंही देतो आणि त्याचंही दिन करून. तुमचे मित्र समोर दान जा मग तुमच्या ओळखीतले. बरं सांगतोच ना, कोणाला जर काम लागलं तर इथं पटकन काम होते बा म्हणून सांगतो, तुमच्याजवळ पाठवतोय. मग तुम्हाला सांगतो पैशाचं असं काम पडलं आता, आपण पैसे नाही भेटू राहिले म्हटलं. या लाडकी बहिणीचे सारे पैसे दाखवून दिले सरकारनं, आम्हाला तर काही देऊनच नाही राहिले. वाट पाहू थकलो. म्हटलं KYC नसन बा, हे नसन ते नसन, पण सारच तुम्ही सांगू राहिले तर सारच बरोबर आहे. म्हणजे तरी आले नाही काय माहीत बा, कधी देते कधी नाही तर. बरं बा मग येतो, पाहतो अजून तुमच्यासाठी काही गिराईक असून इकडे तिकडे तर सांगतो ते येईल तुमच्याजवळ या म्हणून.